गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ तो निर्गुणाचा. नमो शारदा मूळ चत्वारी वाचा, गमू पंथ अनंत या राघवाचा. सद्गुरु धन्वंतरी आणि पतंजलींना स्मरण करून, त्यांचं स्मरण करून आपला कार्यक्रम सुरू करूया. चहा घेता घेता सहजच आज आपण यमांचा उपसंहार करू. आपण अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हे 5 यमांचा मागोवा गेल्या आठवड्यात आपण पाहिला. आणि त्याच्यामुळे काय होतं, त्याच्यामुळे नक्कीच त्याच्यापासून फायदे तर होतातच. कोणते होतात? आता फायदा होणं म्हणजे नफा तोटा हा विषय नाही इथे, पण आपल्याला फलश्रुतीची अपेक्षा असते आणि फलश्रुती ऐकली की आपला स्तोत्र म्हणावं असं वाटतं. तोच भाग इथेही आहे. ते म्हणजे या 5ही यमांचं पालन केल्यानंतर त्यांच्यापासून मिळणारा लाभ हा पतंजलीने सांगितलाय. आणि तो म्हणजे अहिंसा जिथे आचरली जाते तिथे वैरत्याग, आणि त्याच्या सान्निध्यामध्ये जे लोक येतात ते लोक आपला स्वाभाविक वैरभाव सोडून देतात आणि मित्रत्वाप्रमाणे वागतात. हा भाग आहे. त्यामुळे अहिंसेमुळे काय होतं तर वैरत्याग होतो. सत्य सत्य आचरल्यामुळे काय होतं, सत्य आचरल्यामुळे वाक्सिद्धी प्राप्त होते. तुमचं म्हणणं खरं होतं. अस्तेय अस्तेय याचा अर्थ चोरी न करणं. चोरी न करण्याने काय प्राप्त होतं तर रत्नोपरत्न, वेगवेगळ्या प्रकारची रत्नोपरत्नांचा लाभ होतो, म्हणजे संपत्ती प्राप्त होते. ब्रह्मचर्याने वीर्य लाभ होतो, आरोग्य वाढतं, सुधारतं, वीर्य लाभ. आणि अपरिग्रह केल्यामुळे त्याला ज्ञान होतं, त्रिकालांचंही ज्ञान होतं. त्यामुळे या 5ही यमांचा जे आचरण करतात, आचरण म्हणजे कसं आहे, सर्व ठिकाणी आणि कुठल्याही वेळेस या या यमांचं आचरण करायचं आहे. आणि त्यामुळे या प्रकारचा लाभ होतो असं शास्त्रकारांनी सांगितलंय. अर्थात पतंजली मुनी जे सांगतात ते स्वतः सांगतात की जे अन्यत्र उपलब्ध आहे तेच आम्ही परत सांगतोय. त्यामुळे त्याच्या पूर्वी होणारे जे योग विषयक ग्रंथ आहेत तेही हे प्रतिपादन करत आहेत. त्यामुळे या गोष्टींची परिपुष्टी विविध ग्रंथ, विविध प्रकारची शास्त्र हे देत असतात. आणि पूर्वी सांगितल्याप्रमाणे हे यम नियम जेवढी उपनिषद आहेत, जेवढी पुराण आहेत, त्या सगळ्या पुराणांमध्ये त्यांचे त्यांचे असे यम नियम सांगितलेले आहेत आणि त्यांचे हेच फला फळं सांगितलेली आहेत. त्यामुळे हे सगळीकडे सामान्य आहे. आणि त्यामुळे जिथे जिथे धर्म आहे, जिथे जिथे सत्य, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह याचा अविच्छिन्नपणे ज्यांचे वापर करतात किंवा ज्यांचं परिपालन करतात, ते जगतात, त्यांच्या ठिकाणी या सर्व गोष्टींचा परिपोष झालेला त्यांच्या जीवनामध्ये या गोष्टी आलेल्या दिसतात. त्यामुळे आपण व्रत म्हणून या गोष्टींचा अंगीकार करायला हरकत नाही. ते सत्ययुगात केलं तर ते योग्य, आणि कलियुगात आलं म्हणून मग असत्यच बोलायला पाहिजे असं काही नाहीये. त्यामुळे सत्य बोलणं हे शिकायला पाहिजे. सत्य हे योग्य प्रकारे कसं बोलायचं हे समजलं तरी सुद्धा खूप गोष्टी होतात. त्यामुळे 5ही यम हे आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शकच आहेत
यात कोणतीही शंका नाही. त्यामुळे आपण हे आज समजून घेऊया आणि त्याप्रमाणे आचरण करण्याचा संकल्पही करूया. जय जय रघुवीर समर्थ